संस्कृती संवाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. घरासमोर गुढी उभारली जाते. हा आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण. पण तुम्हाला माहित आहे का, या सणामागील सखोल शास्त्र काय आहे? म्हणजेच गुढी का उभारली जाते, गुढीवरती उलटा तांब्या का ठेवला जातो आणि कडुलिंबाचे मिश्रण का खाल्ले जाते? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता सोशल मीडियावर जो प्रसारित होत आहे की संभाजी महाराजांनी गुढीपाडव्याचा संदर्भ काय आहे, या सगळ्या प्रश्नांचं उकलन करून देणारा हा आजचा पॉडकास्ट. आपल्याला माहिती देणार आहेत ऍडव्होकेट सौ शिल्पाताई पद्माकर पवार. या सातारा रोड येथील आहेत. सनातन संस्थेच्या माध्यमातून 22 वर्षापासून धर्मकार्य करत आहेत. चला तर मग आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. पहिलाच तुम्हाला प्रश्न विचारतो की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे का? हो, सर्वप्रथम सर्व जे बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. म्हणजे आपल्याकडे 3.5 मुहूर्त आहेत. त्याच्यामध्ये पहिले अक्षय तृतीया, नंतर गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा, हे 3, आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा, हे 3 मुहूर्त जे आहेत तर ते 3.5 मुहूर्त आहेत. आता हे 3.5 मुहूर्त म्हणजे काय, तर ह्या दिवशी कोणताही आपल्याला पंचांग किंवा मुहूर्त बघावा नाही लागत. म्हणजे बघा, आपल्याला वास्तुशांती करायची असेल, बारसं करायचं असेल किंवा काही मुंज करायची असेल, म्हणजे कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तेव्हा आपण काय करतो, पहिले मुहूर्त बघतो. ब्राह्मणांना किंवा आपले जे ओळखीचे आहेत त्यांना फोन करतो आणि मुहूर्त पाहतो की चांगला मुहूर्त कोणता आहे, योग्य घटिका कोणती आहे. तर मग गुढीपाडवा हा असा दिवस आहे की ज्या दिवशी सगळा पूर्ण दिवसच शुभ असतो. आपण आपला शुभ कार्यक्रम कधीही पूर्ण दिवसभरात करू शकतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याचे खरे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे? हो, गुढीपाडव्याला खरं तर नैसर्गिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असं महत्व आहे. नैसर्गिक म्हणाल तर गुढीपाडव्यामध्ये बघा, म्हणजे गुढीपाडवा सुरू झाला की वसंत ऋतू सुरू होतो. म्हणजे झाडांची पालवी गेलेली असते आणि पालवी फुटायला सुरुवात होते. म्हणजे शिशिर ऋतूला सुरुवात होते गुढीपाडव्याच्या दरम्यान. त्याच्यामुळे वातावरणामध्ये एक थंडावा, ओलावा असतो आणि झाडं पण अशी हळूहळू टवटवीत हिरवीगार झालेली दिसतात. म्हणजे पालवी फुटायला गुढीपाडव्याच्या दरम्यान सुरुवात होते. हे झालं नैसर्गिक. आता ऐतिहासिक म्हणाल तर श्रीरामांनी जेव्हा रावणाचा वध केला आणि म्हणजे एका असुरी शक्तीचा वध करून एका हिंदू राष्ट्राची किंवा रामराज्याची जी सुरुवात केली आणि ते जेव्हा अयोध्येमध्ये आले, तो दिवस म्हणजे हाच गुढीपाडवा हा दिवस. आणि शकांनी हुनांचा पराभव केला. म्हणजे हुनांनी शकांवरती आक्रमण केलं होतं. मग त्यांचा पराभव करून त्यांनी युद्ध जिंकलं. म्हणून बघा, शालिवाहन शक पण सुरू होतं ह्याच दरम्यान. ते ह्याच्यामुळेच की शकांनी हुनांचा पराभव केला आणि विजय मिळवला. त्याच्यामुळे शालिवाहन हे सुद्धा त्या दरम्यान सुरू झालं. असं ऐतिहासिक महत्व आहे. आता आध्यात्मिक महत्व काय आहे, तर ब्रह्मदेव जे आहेत, म्हणजे पृथ्वीची जी निर्मिती आहे तर ती ह्या दिवशी झाली. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. तो दिवस हा गुढीपाडव्याचा. म्हणजे खरं तर गुढीपाडवा जो आहे तर फक्त हिंदू धर्मासाठी नाही, तर अखिल मानवजातीसाठी महत्वाचा दिवस आहे. कारण आपल्या सृष्टीची निर्मितीच ह्या दिवसापासून झाली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांसाठीच, म्हणजे सर्व धर्मांसाठीच हा दिवस खूप महत्वाचा आहे. प्रजापती लहरी पण ह्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीवरती येत असतात. आणि म्हणजे पृथ्वीची निर्मिती आणि सृष्टीची निर्मिती, सत्ययुगाची जी सुरुवात आहे, म्हणजे आपण जे 4 युग म्हणतो ना, त्याच्यापैकी पहिलं जे युग आहे सत्ययुग, तर त्याची सुरुवात जी आहे तर ती ह्या दिवसापासून झाली. म्हणजे एवढं सुंदर आध्यात्मिक महत्व ह्या दिवसाला आहे. आपण ज्यावेळी गुढी उभारतो त्यावेळी जो बांबू उभारतो आणि त्याच्यावर उलटा तांब्या किंवा तांब्याचाच तांब्या उलटा ठेवतो, तर त्याचं खरं म्हणजे आध्यात्मिक शास्त्रीय असं काय महत्व आहे? हा, म्हणजे आजकाल बघा, लोक म्हणजे स्वतःच्या थोडस मनाला येईल किंवा असं करतात की स्टीलचा तांब्या ठेवतात, काही जण पेलास ठेवतात, काही जण फुलपात्र ठेवतात. म्हणजे खरं तर
धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय तर तांब्याचाच तांब्या ठेवायला पाहिजे. बरोबर. आता तांब्याचंच का, तर आपल्याला बघा व्हिटॅमिन डी हवं असेल तर आपण कोवळ्या उन्हात बसतो, चंद्राच्या प्रकाशात बसतो का? बरोबर. म्हणजे चंद्राच्या प्रकाशातून वेगळ्या लहरी किंवा वेगळं आपल्याला मिळणार आहे शरीराला, आणि कोवळ्या उन्हातून सूर्याच्या व्हिटॅमिन डी मिळणार आहे. मग तसंच आहे, तांब्याचा जो तांब्या आहे त्याच्यामध्ये ज्या सात्विक लहरी किंवा ज्या सकारात्मक व्हायब्रेशन्स आहेत, आपण जसं मगाशी म्हटलं की सृष्टीची निर्मिती किंवा सत्ययुगाची सुरुवात ह्या दिवशी झाली आहे, ब्रह्मदेवांनी केली आहे. म्हणजे प्रजापती लहरी असतात वातावरणात, तर त्या ह्या दिवशी जास्त प्रमाणात असतात आणि त्या तांब्यामध्ये आकृष्ट होतात. म्हणजे जसं विशिष्ट अँटेनाकडे त्या लहरी खेचल्या जातात, तसं तांब्यामध्ये ती क्षमता आहे त्या सात्विक लहरी, ती ऊर्जा म्हणजे खेचण्याची. आणि आपण तांब्यासोबत कडुनिंब, वस्त्र, ते गोड डाळी पण लावतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तर ह्या ज्या सगळ्या सात्विक लहरी आहेत तर त्या तांब्यामध्ये येतात. आणि आता काही जण म्हणतात की उपडाच का ठेवायचा, सरळ ठेवला तर काय होतं, तर ह्याचं पण आध्यात्मिक दृष्ट्या महत्व आहे. तर ते काय, तर जेव्हा उपडा ठेवतो ना तांब्या आपण, तेव्हा ह्या ज्या सगळ्या सकारात्मक लहरी व्हायब्रेशन्स आहेत तर त्या तांब्यामध्ये खेचल्या जातात आणि त्या म्हणजे जमिनीकडे आणि जमिनीलगतचा जो थर आहे किंवा वातावरण आहे त्याच्यामध्ये सगळीकडे प्रक्षेपित होतात. पण जर आपण उपडा तांब्या ठेवला तर त्या म्हणजे आकाशाशीच फक्त निगडीत होणार, त्याला जमिनीवरती त्याचा लाभ नाही होणार. म्हणजे वातावरणात आणि जमिनीवरती जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट करून सकारात्मक ऊर्जा उपडा तांब्या ठेवल्यामुळे प्रक्षेपित होते. म्हणजे एवढं सुंदर शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या ह्याला महत्व आहे. मग ह्या उपड्या तांब्यातून काय होतं, तर जमिनीवरची नकारात्मक शक्ती नष्ट होते. त्याचबरोबर मधला जो वायूचा थर आहे किंवा आकाश तत्व आपण जे म्हणतो, तर तिकडे सुद्धा म्हणजे तिन्ही थरांमध्ये सात्विक लहरी किंवा सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करण्याचं काम उपडा तांब्या ठेवल्यामुळे होतं. म्हणजे एवढं त्याचं महत्व आहे, म्हणून तांब्या उपडा ठेवावा, उलटा ठेवावा. हा म्हणजे उलटा ठेवावा. आणि त्याच्यामध्ये बांबूचा पण वापर केला जातो, की बांबू उभारतो आणि त्याच्यावर हे करतो. मग ते बांबूचं महत्व काय आहे नक्की? हो, आता इथे काही जण बघा वर्षानुवर्ष गुढीला एकच बांबू उभा करतात. खरं तर ओला बांबू उभारावा असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय. हा, आता ओला बांबू का, तर ओल्या बांबूमध्ये आपतत्व म्हणजे जलतत्व असतं. मग ह्या ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या ओल्या बांबूमध्ये आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. सुकलेली वस्तू आहे तर ती निर्जीव असते ना, आणि ओला जिथे आहे तर तिथे आपण म्हणतो ना ओला आहे म्हणजे जीव आहे बाबा ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये असा जीव असतो, म्हणजे त्या लहरी खेचण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते, पाण्याचं तत्व त्याच्यामध्ये असल्यामुळे. म्हणून हा ओला बांबू आपण तिथे वापरला पाहिजे. त्याचबरोबर बांबू म्हटलं की बघा शांतता किंवा बांबूमध्ये थंडावा असतो. मग आपण जेव्हा घराच्या बाहेर बांबू उभा करतो तेव्हा आता बघा आपण तुम्ही आलात तेव्हा उन्हाचा थोडासा का होईना त्रास झाला, म्हणजे आता वातावरण जे आहे ते गरम गरम होत जातं. मग बांबू हा थंड आहे. जेव्हा आपण अंगणामध्ये आपल्या दाराच्या बाहेर जेव्हा बांबूचा कळप उभा करतो तेव्हा तो थंडावा जो आहे आणि ती सकारात्मक ऊर्जा आहे तर ती दारातून आपल्या घरात येत असते. आणि अध्यात्मामध्ये किंवा आपल्या धर्मशास्त्रात एवढं सांगितलंय की तो जो ओलावा आणि ती सकारात्मक ऊर्जा जी आहे ना, जे बांबूतून येणार आहे तर ती वर्षभर टिकण्याचं म्हणजे टिकवली सुद्धा जाते त्याच्यामुळे. म्हणजे एवढी ती ऊर्जा प्रक्षेपित होते आपल्या घरामध्ये. म्हणून शक्यतो ओला बांबूच उभारायला पाहिजे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मिश्रण खातो, म्हणजे कडुलिंबाचं मिश्रण खाल्लं जातं बघा. मग त्याचं म्हणजे नक्की काय, म्हणजे कशासाठी खाल्लं जातं, कारण काय ते? हो, आता कडुनिंब म्हटलं की लहान मुलं किंवा मोठ्यांचं पण जरासं कडू नको असं थोडंसं होतं, तोंड थोडंसं वाकडं होतं. आपण असं म्हणतो गुढीपाडवा म्हटलं की कडुनिंब खायला लागणार, म्हणजे आम्हाला पण लहानपणी तसंच व्हायचं. पण त्याचं खूप महत्व आहे कडुनिंबाचं. म्हणजे आपण आयुर्वेदानुसार जर बघितलं तर कडुनिंब हा अँटीबायोटिक किंवा असं आपण म्हणतो ना तसं आहे. आपल्या शरीरात किंवा पोटाचे आजार, चेहऱ्याचे आजार, ज्या काही शारीरिक व्याधी आहेत तर त्या कडुनिंबामुळे कमी होतात किंवा आजार पण कमी होतात. आता जसं मगाशी म्हटलं की हवेमध्ये उष्णता आहे किंवा आता गरमी वाढत चालली आहे, मग कडुनिंबामुळे उष्णता कमी होते.
मग कडुनिंब, त्याचबरोबर ओल्या चण्याची डाळ, गूळ किंवा साखर, हिंग, असं हे सगळं बारीक करून मिश्रण जर आपण खाल्लं तर उन्हाचा जो त्रास होणार आहे इथून पुढे, पाडवा सुरू झाला की उन्हाळा सुरू झाल्यासारखंच असतं, मग इथून पुढे जो उष्णतेचा त्रास होणार आहे तर तो उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या आपण जे म्हणतो तर खरं हे कारण आहे की हे कडुनिंब खायला पाहिजे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या आपण जर म्हणायचं म्हणजे बघितलं तर कडुनिंबामध्ये पण जी सकारात्मक ऊर्जा आहे वातावरणातली तर ती खेचण्याची क्षमता सगळ्यात जास्त आहे. मग ती आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला सकारात्मक राहायला पाहिजे. म्हणजे आजकाल बघा छोट्या छोट्या गोष्टींचा ताण येतो, निराशा येते, मग ती दूर होण्यासाठी आपल्याला एक ऊर्जा पण पाहिजे ना. मग ती ऊर्जा ह्या कडुनिंबाच्या मिश्रणातून मिळते. ती सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी पण हे मिश्रण सगळ्यांनी अवश्य खाल्लं पाहिजे. आणि घरातली बऱ्यापैकी म्हणतातच की बाबा हे खाच, हे चमच्याभर घे, थोडं थोडं खाच. हो. आणि किंवा गावागावामध्ये पण बघा ग्राम त्यावेळी सभा एक भरती तर त्याच्यामध्ये ते सगळं झाल्यानंतर मिश्रण प्रत्येकाला देतात. प्रसाद म्हणून वाटला जातो. म्हणजे त्याचं खूप महत्व आहे. हो, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या पण महत्व आहे आणि आध्यात्मिक पण महत्व आहे. एकदम पवित्र सण मानला जातो आणि नवीन वर्षाची सुरुवात पण एक गुढीपाडव्यापासूनच सुरुवात होती. तर त्याच्याबरोबर बरेचसे असे लोक आहेत किंवा समाज आहे की तो समाज गुढीपाडव्याचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आजकाल खूपच संभ्रम लोकांच्या मनामध्ये उभा आहे आणि बरेच जण हे करण्यासाठी झेंडा उभारतात, गुढी उभारत नाही. झेंडा म्हणजे भगवा झेंडा लावतात का तर आम्ही गुढी नाही उभारणार, आमच्या राजांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली गेली, औरंगजेबाने हत्या केली म्हणून. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि गुढीपाडवा ह्याचा तसं बघितलं तर काही संबंध नाही. कारण आपण जसं सुरुवातीपासून म्हणत आहोत की सृष्टीची निर्मिती ह्या दिवशी झाली आहे, म्हणजे सत्ययुगाची सुरुवात ह्या दिवशी झाली आहे. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली आणि सत्ययुगाला सुरुवात झाली, म्हणजे पृथ्वीची निर्मितीच मुळात ह्या दिवसापासून झाली आहे. हे तर एक कारण आहे. त्याचबरोबर श्रीरामांनी रावणाचा वध केला, म्हणजे असुरी वृत्तीचा वध करून रामराज्याची स्थापना करून तो जो आनंद उत्सव आहे तर जे प्रजाजन आहेत तर त्यांनी गुढी उभारूनच हा आनंद उत्सव साजरा केला. म्हणजे तेव्हापासून हजारो वर्षापासून ही गुढी उभारलीच जाते. म्हणजे त्याचा आणि आता इथे काही तसं बघितलं तर संबंध नाही. आणि अजून आपण जर बघायचं म्हटलं तर औरंगजेब काय होता? क्रूरकर्मा होता. किंवा हे जे कोणी धर्मांध आहेत तर ते कसे आहेत? त्यांनी काय केलंय आतापर्यंत? आपल्या मंदिरांची तोडफोड केली, आपल्या आया बहिणींची आबरू लुटली, किंवा आपली मंदिरं जी श्रद्धास्थानं आहेत तर त्यांनाच मोडण्याचा पहिल्यापासून त्यांनी प्रयत्न केलाय. म्हणजे त्यांना माहितीये हिंदूंना जर मोडायचं असेल, त्यांचे सण धर्मशास्त्रानुसार साजरे करायचे नसतील तर काय करायला पाहिजे हे ते खूप चांगला अभ्यास करून आले होते. त्याच्यामुळे त्यांनी पहिले तर मंदिरं तोडली, मंदिरांवरती म्हणजे आघात केले आपल्या. त्याच्यामुळे बघा आता आपल्याला धर्मशिक्षण मिळतं का? बरोबर आहे. जे पहिले मंदिरांतून धर्मशिक्षण मिळायचं ते आता आपल्याला मिळत नाही का तर त्यांनी प्रथाच मोडून टाकली आहे. आता औरंगजेबाला हेच हवं होतं. औरंगजेबाला माहिती होतं की गुढीपाडवा हा आपला खूप महत्वाचा, म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच किंवा सणांची सुरुवातच गुढीपाडव्यापासून आपण करतो असं म्हटलं तरी चालेल. मग त्याला माहिती होतं की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जर छत्रपती संभाजी महाराजांना त्याने जर मारलं तर मग आपोआपच जे हिंदू समाज आहे तर हा सणच साजरा करणार नाही. म्हणजे त्याचा तो एवढा क्रूर होता की खरं म्हणजे ज्यांना हा प्रश्न पडतो ना तर त्यांनी विचार करायला पाहिजे की पहिल्या दिवसापासून छत्रपती संभाजी महाराजांचं त्यांनी हाल केले. पहिल्या दिवसापासून असं केलंय का त्याने की गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी हाल करायला सुरुवात केली आणि हत्या केली? अनन्वित छळ केलेले त्यांचे आणि अनन्वित छळ करून त्यांचं शिर कापून एका भाल्याच्या टोकावर ते ठेवून मिरवलेलं. म्हणजे औरंगजेबाला माहितीये की काय केल्यानंतर हिंदू समाज बिथरणार आहे, किंवा तो त्याचं धर्मशास्त्र किंवा धर्मात जे लिहिले ते काय कशामुळे नाही पाळणार हे त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याने अभ्यास केला होता. त्याला माहिती होतं. म्हणजे जर पहिल्या दिवसापासून आपल्या छत्रपती संभाजी राजांचा हाल होत आहे आणि त्यांनी हे हाल का सहन केले? त्यांना धर्म स्वीकारता येत नव्हता का? काय होतं औरंग्याचं काय मागणं होतं की तुम्ही धर्म स्वीकारा, पण राजांनी धर्म का नाही स्वीकारला? कारण आपला हिंदू धर्मच त्यांना महत्वाचा आणि सर्वश्रेष्ठ आहे ना.
म्हणजे सगळ्यांना मला हे सांगायचंय की राजांनी आपला धर्म सोडला नाही. हाल हाल म्हणजे तुम्ही म्हणालात तसं, किंवा आता आपण तो सिनेमा आलाय तो पण बघतो संभाजी महाराजांचा छावा असा, तर त्याच्यामध्ये पण दाखवलं की त्यांची साल काढली, नख काढली, डोळे काढले, जीभ काढली, म्हणजे किती भयानक हाल केले त्यांचे. मग त्यांनी हाल एवढे का सोचलेत? का तर आपला धर्म टिकावा, आपला धर्माचं हानीच नाही व्हायला पाहिजे. मग ते जर एवढं धर्मासाठी करतात तर मग आपण आपला धर्मच नाही का पाळला पाहिजे? धर्मशास्त्रानुसार आपण गुढी उभारायला पाहिजे ना. म्हणजे आजच्या समाजाने हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की म्हणजे राजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी हाल अपेष्टा एवढ्यासाठी सोचल्यात, आपला धर्म टिकवण्यासाठी. आणि आपण राजांना आपण झेंडा उभारला, गुढीच नाही उभारली तर आवडणार आहे का? बरोबर आहे, अजिबातच नाही आवडणार ना राजांना. त्यांनी एवढं सहन करून 30 दिवस छळ सहन करून मृत्यू घेतला. म्हणजे गुरुजी बघा, भिडे गुरुजी सांगतात की सूर्यालाही लाजवेल असा मृत्यू संभाजी महाराजांनी घेतलेला आहे. मग तो मृत्यू जर असा घेतला असेल आणि आपण जर गुढी उभारत नसेल, म्हणजे जे धर्मासाठी त्यांनी केलं आणि धर्मासाठी केलं आणि आपण ते धर्म म्हणून जर आपण पाळत नाहीये आपण, तर त्यांना किती वाईट वाटणार. अगदी बरोबर. म्हणून खरं तर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे, खरंच जर आपण छत्रपती संभाजी महाराजांना मानत आहोत, त्यांना म्हणजे आपले राजे आहेत, ते आपल्यासाठी त्यांनी एवढं केलंय, तर आपण गुढीपाडवा धर्मशास्त्रानुसारच उभारायला पाहिजे आणि त्या औरंग्याचं जे कटकारस्थान आहे ते मोडून काढलं पाहिजे. आता लोकांनी ठरवलं पाहिजे, खरंच दिशाभूल करून घ्यायला पाहिजे की नाही. बरोबर. आणि मी पण ह्याच्यातून असं सांगेन की दुसऱ्या कोणाचं ऐकण्यापेक्षा आपण स्वतः वाचावं, वाचावं, पुरावे घ्यावे आणि त्याच्यावर आपण संदर्भ घेऊन त्याच्यावर आपण अभ्यास करून स्वतः प्रश्नांचे निरसन करावं. बरोबर ना. म्हणजे औरंग्याने शरिया कायद्यानुसार महाराजांची हत्या केली, का तर ते ऐकतच नव्हते ना, धर्मच स्वीकारत नव्हते, म्हणून त्यांनी त्या कायद्यानुसार हत्या केली महाराजांची. म्हणजे हाल करून, हालापेष्टा करून हत्या केली. मग आपण आपला धर्म का नाही पाळायचा? की औरंगजेबाने आहे ना स्वतःच्या भावाला पण अशाच पद्धतीत मारला. अगदी तेच त्यांनी पुनरावृत्ती संभाजी महाराजांच्या याच्यात केली. पण असं वाचलंय की छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा औरंगजेबांच्या ह्याच्यामध्ये एक जी व्यक्ती होती तिने सुद्धा असं लिहून ठेवलंय की शरिया कायद्यानुसारच छत्रपती संभाजी महाराजांचा मुद्दामून म्हणजे कटकारस्थान केल्यासारखं औरंगजेबाने हे क्रूर कर्म म्हणजे केलेलं आहे, का तर हिंदूंची दिशाभूल व्हायला पाहिजे. आणि आजकाल असं म्हटलं जातं बघा की ब्राह्मणांनी केली हत्या छत्रपती संभाजी महाराजांची, तिथे जाऊन कारस्थान करून. आता मला सांगा, तिथे फुलपाखरू जाण्याची सुद्धा किंवा एक पक्षी जाण्याची सुद्धा शक्यता नाहीच औरंगजेबाच्या त्या छावणीमध्ये, तर तिथे ब्राह्मण कधी जातील? कशी जातील? म्हणजे असं पण सांगितलं की ब्राह्मणांनी सांगितल्यानंतर औरंगजेबाने गेलं. म्हणजे मला असं वाटतं की औरंगजेब हा पूर्ण हिंदुस्थानवर राज्य करत होता त्यावेळी, आणि ब्राह्मणांचं ऐकून तो कसं काय एवढं करू शकतो? म्हणजे एक प्रश्न, म्हणजे थोडा विचार करण्याची, लॉजिकली विचार करण्याची ही गोष्ट. तर सगळ्यांनी तो विचार करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ह्या संदर्भात नक्कीच भरपूर लिहून ठेवलंय, त्याच्यामुळे आपण ते वाचन करायला पाहिजे आणि योग्य काय अयोग्य काय ह्याचा विचार करूनच आपण ती कृती करायला पाहिजे. तर ताईंचे मनपूर्वक आभार. त्यांनी आपल्याला गुढीपाडव्याविषयी, गुढीपाडव्याचं जे शास्त्रीय आणि ऐतिहासिक किंवा धार्मिक, वैज्ञानिक असं जे तत्व आहे ते ताईंनी आपल्याला एकदम स्पष्ट आणि प्रत्येकाला समजेल अशा पद्धतीत सांगितलं. तर त्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार ताई. हो, तुमच्या पण टीमचे खूप खूप आभार. आणि म्हणजे मला सगळ्यांना गुढीपाडव्याविषयी माहिती सांगायला मिळाली म्हणून तुमच्या सर्वांचे आभार. आणि बघणाऱ्या सर्वांना विनंती आहे की संस्कृती संवाद ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.